Hello dear students, welcome back to the new video. I am Professor Pallavi Chinswade. So dear students, today we are going to learn the beautiful poem of 11th standard textbook Upon Westminster Bridge by William Wordsworth. William Wordsworth is called as a romantic poet at his. Let's see the introduction of poet. William Wordsworth, born in April 7, 1770, was a major English romantic poet who was an honored poet literate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23 April 1850. He is a leading English nature poet. His collection of poetry, lyrical ballads, is considered as the central work of romantic literary theory. The poem Upon Westminster Bridge is one of the best examples of the romantic poems. Upon Westminster Bridge is a Petrarchan sonnet in which William Wordsworth describes the beauty of the bridge as seen at the down from the Westminster Bridge, the London. The then world had to still experience the Industrial Revolution. The poet was enthralled by the panoramic landscape, beauty, calm and quiet nature before him. This poem was first published in the collection of poems in 2 volumes in 1807. विल्यम वर्ड्सवर्थ हे एक इटालियन पोएट आहेत आणि रोमॅन्टिक पोएट प्लस नेचर पोएट अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे खूप असे पोएम्स डिपेंड ऑन हिज लव ऑफ नेचर अँड हिज सिम्पथी फॉर द कॉमन मॅन या गोष्टींवरती आधारित आहेत. बोथ वेअर मेजर थीम्स इन हिज पोएट्री. द नेचर ऑफ कॉमन मॅन अँड द नेचर, द ब्युटी ऑफ द नेचर, हे या दोन गोष्टी त्यांच्या खूप अशा पोएमच्या थीम्स आहेत. इन धिस पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज अ पेट्रार्कन सॉनेट. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज एक पेट्रार्कन सॉनेट आहे. पेट्रार्कन सॉनेट मीन्स इटालियन सॉनेट. सॉनेट म्हणजे काय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, आधीच्या सॉनेटमध्ये बघितलेलं आहे. इन द पोएट ऑब्झर्व्स द व्ह्यू ऑफ लंडन फ्रॉम द वेस्टमिन्स्टर ब्रिज. वर्ड्सवर्थ इज लव्ड फॉर हिज पोएम्स अबाउट नेचर, बट इन धिस पोएम वर्ड्सवर्थ appreciate the beauty of the city, which looks serene early in the morning, especially since is a seeing the city without the usual noise and Westminster Bridge. वेस्टमिन्स्टर ब्रिज हे लंडनमधील एक खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि जेव्हा कवी वर्ड्सवर्थ त्या ब्रिजवरून अर्ली इन द मॉर्निंग जात असतात तेव्हा त्यांनी त्या ब्रिजवरून जे दृश्य पाहिलं किंवा त्यांना त्यातून जे दृश्य दिसलं त्या दृश्याचं वर्णन करण्यासाठी त्यांनी सॉनेट कंपोज केलं आणि त्या सॉनेटचं नाव आहे अपॉन द वेस्टमिन्स्टर ब्रिज. त्याच सॉनेटला कंपोज अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज असं सुद्धा म्हटलं जातं. सो वर्ड्सवर्थ यांनी या दृश्याचं वर्णन कसं केलं आहे ते आपण बघूया. लेट्स कम ऑन टू सी द ब्युटिफुल सीनरी कंपोज बाय विल्यम Wordsworth. 1, 2, 3, come on! Come on, come on! Earth has not anything to show more fair, dull would he be of soul, who could pass by a sight so touching in its majesty. This city now doth like a garment wear, the beauty of the morning silent bear. Ships
towers, domes, theatres, and temples lie, open unto the fields and to the sky. वर्ड्सवर्थ जेव्हा भल्या पहाटे वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून जात असतात तेव्हा त्यांना समोर एक दृश्य दिसतं आणि ते दृश्य बघून ते तिथल्या तिथं थांबतात. काय म्हणतात बघा ते, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. पृथ्वीवरती यापेक्षा सुंदर असं दृश्य मी अजून तरी पाहिलेलं नाही आहे. डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय. कोणी असा एखादा व्यक्ती जो आपल्या मनाने डल असू शकतो किंवा एखादा अरसिक मनुष्यच या सुंदर देखाव्याकडे बघून दुर्लक्ष करेल. काय म्हणतो बघा कवी, पृथ्वीवरती यापेक्षा सुंदर असा देखावा मी कुठंच बघितलेलं नाही आहे आणि कोणी अरसिकच, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय, कोणी अरसिक पुरुषच या गोष्टीकडे काय करेल, अदृश्य किंवा दुर्लक्ष करेल. A sight so touching in its majesty, this city now doth like a garment wear, the beauty of the morning silent bear. ही जी सिटी आहे ती सिटी म्हणजेच कोणती, लंडन सिटी. ती सिटी अजूनसुद्धा जागी झालेली नाही आहे आणि सकाळच्या स्वच्छ निर्मळ अशा वातावरणामध्ये ती चमकत आहे, जणू काही संपूर्ण शहराने पहाटेच्या त्या सौंदर्याचं जणू काही वस्त्रच परिधान केलेलं आहे असं वर्णन कवीनी इथं दिलेलं आहे. द सिटी नाव डोथ लाईक अ गार्मेंट वेअर. हे सिमिलीचं उदाहरण आहे बघा. ही जी सिटी आहे लंडन सिटी ती जणू काही या पहाटेच्या सौंदर्याचं वस्त्र परिधान केलेलं आहे असं कवी म्हणतो. शिप्स, towers, domes, theatres, and temples lie open unto the fields and to the sky. पहाटेच्या निर्मळ अशा शांततेमध्ये कवीला त्या ब्रिजवरून खूप छान असं दृश्य दिसते. त्यामध्ये शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स आणि टेम्पल्ससुद्धा दिसत आहेत. डोम्स मीन्स घुमट, थिएटर्स वगैरे त्याला दिसत आहेत आणि ते इतकं सुंदर असं दृश्य दिसतंय त्याला तिथून. सर्व जे ऑप्टिकल्स आहेत ते सर्व त्या ब्रिजवरून चमकत असताना त्याला दिसत आहेत. ओपन अन टू द फील्ड्स अँड टू द स्काय, ऑल ब्राईट अँड ग्लॅटरिंग इन द स्मोकलेस एअर. सूर्योदयाच्या शांत प्रहरी हवेत अजूनसुद्धा प्रदूषण नाही आहे, त्यामुळं तिथली जी जहाजे, मनोरे, घुमट, मंदिरे किंवा चित्रपटगृहे आहेत यासारख्या जे मानवनिर्मित गोष्टी पण त्याला दूरवरून लख्ख चमकत असताना दिसत आहे. ऑल ब्राईट अँड ग्लॅटरिंग इन द स्मोकलेस एअर. नेवर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर, व्हॅली, रॉक ऑर हिल. नेवर सॉ आय, नेवर फेल्ट अ काम सो डीप. द रिव्हर ग्लिडेथ at his own sweet will. Dear God, the very houses seem asleep, and all that mighty heart is laying still. कवी काय म्हणतो बघा, ऑल ब्राईट अँड ग्लॅटरिंग इन द स्मोकलेस एअर. स्वच्छ अशा हवेमध्ये, प्रदूषण विरहित हवेमध्ये मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत जसे की मनोरे, घुमट, मंदिरे, शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स, टेम्पल्स, हे सगळे त्याला खूप चमकत असताना त्या ब्रिजवरून दिसत आहेत. पुढं कवी काय म्हणतोय बघा, नेवर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर, व्हॅली, रॉक ऑर हिल. डोंगरदऱ्यातून उगवणाऱ्या सूर्याच्या तेजस्वी रूपाचं वर्णन कवी करतोय बघा इथं. नेव्हर सॉ आय, नेव्हर फेल्ट अ काम सो डीप. डोंगरदऱ्यातून सूर्य उगवताना त्याला दिसतोय आणि ते जे दृश्य आहे ते कवीनं आजपर्यंत कधीच बघितलेलं नाही आहे किंवा कवी म्हणतोय की असा जो सूर्य आहे तो आजपर्यंत मी कधीच बघितलेला नाही आहे. उगवणाऱ्या सूर्याच्या तेजस्वी रूपाचं वर्णन करताना कवी म्हणतोय की हे जे विलोभनीय दृश्य
मी कधीच बघितलेलं नाही आहे किंवा इतकी सुखावणारी नीरव शांतता मी कधीच अनुभवलेली नाही आहे. इन दिस फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक ऑर हिल नेवर सॉ अँड नेवर फेल्ट अ काम सो डीप. इतकी शांतता, नीरव शांतता मी कधीच अनुभवलेली नाही आहे. आणि हा जो सूर्य आहे तो रोजच उगवतो आहे, पण आज जे त्यानं आपली सूर्यकिरणं पसरवलेली आहेत, असं दृश्य मी कधीच बघितलेलं नाही आहे, असं कवी म्हणतो. म्हणजेच त्या दृश्याचं एक ब्युटिफुलनेस इथं कवी सांगत आहे. पुढं बघा, द रिव्हर ग्लिडेथ म्हणजेच इथं रिव्हरचं नाव आहे ग्लिडेथ. त्यालाच आपण लंडनमधली नदी म्हणजेच थेम्स नदी असं घेऊ शकतो. द रिव्हर ग्लिडेथ ॲट हिज ओन स्वीट विल, डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. आता कवी त्या ब्रिजवरून पूर्ण दृश्याचं वर्णन करत आहे आणि तो आता त्या ब्रिजच्या खाली असलेलं जे रिव्हर आहे त्यालाच आपण ग्लिडेथ रिव्हर असं इथं दिलेलं आहे, त्यालाच आपण थेम्स नदी म्हणतोय. ही जी थेम्स नदी आहे, द रिव्हर ग्लिडेथ ॲट हिज ओन स्वीट विल, ही नदी आपल्या स्वतःच्या लयामध्येच किंवा थेम्स नदी जी आहे ती संतपणे स्वतःच्या लईमध्येच वाहत असताना दिसत आहे. डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. कवी म्हणतो, अजून निद्राधीन असणाऱ्या घराघरातील लोक जी आहेत ती सगळी झोपेत आहेत किंवा द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. इथं पर्सनिफिकेशनचं उदाहरण आहे बघा, हाऊसेस सीम अस्लीप, घरं झोपलेली आहेत असं इथं सांगितलेले आहेत. घरं म्हणजेच काय, घरातली लोक झोपलेली आहेत. पण हाऊसेस सीम अस्लीप म्हणजेच हाऊस झोपलेले आहेत असं इथं दिलं आहे. म्हणजे एक मानवी हाऊसेसना ह्युमन क्वालिटी दिलेली आहे, त्यामुळे इथं पर्सनिफिकेशनचं उदाहरण होतं. अँड ऑल दॅट मायटी हर्ट इज लेईंग स्टील. आणि शांत चित्तेने त्यांचे जे हर्ट आहे, त्यांचे जे हृदय आहेत, मायटी हर्ट म्हटलेलं आहे, ते निद्रा अवस्थेत साखर झोप अनुभवत आहेत असं कवी म्हणतो. सो 14 लाईन्सची ही जी सॉनेट आहे त्यामध्ये इटालियन सॉनेट किंवा पॅट्रार्कन सॉनेट असं आपण त्याला म्हणतो. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज यामध्ये कवीनं फर्स्ट 2 लाईन्समध्ये काय सांगितलेलं आहे बघा. कवीनं आजपर्यंत त्या वेस्टमिन्स्टर ब्रिजवरचं जे दृश्य आहे तसं दृश्य कधीच त्यानं बघितलेलं नाही आहे आणि तो म्हणतो की यापेक्षा पृथ्वीवरती सुंदर असा देखावा असू शकतो असं मला वाटतच नाही आणि कोणी अरसिक पुरुषच या देखाव्याकडे दुर्लक्ष करेल असं तो म्हणतो. ही जी सिटी आहे ती सिटी एखाद्या त्या पहाटेच्या दृश्याचं जणू काही वस्त्रच परिधान केलेलं आहे असं त्या कवीला तिथं वाटतंय. ब्युटी ऑफ द मॉर्निंग, ती जी ब्युटी ऑफ द मॉर्निंग आहे त्या ब्युटीचं त्यांनी जणू काही वस्त्रच परिधान केलेले आहेत आणि खूप शांत अशी ती सिटी दिसत आहे. कवी पुढं काय म्हणतोय बघा, मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत, शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स किंवा टेम्पल्स, या गोष्टीसुद्धा त्याला खूप छान दिसत आहेत किंवा चमकत असताना दिसत आहेत. पुढं कवी म्हणतो बघा, रॉक्स आणि व्हॅलीमधून कवीला सन जे आहे किंवा सनराईज होत असताना त्याला दिसत आहे आणि हे जे सनराईज आहे किंवा सूर्याची जी प्रकाश किरणं आहेत ती त्या व्हॅलीवरती, रॉक्सवरती, हिल्सवरती पडत आहेत आणि ते सुंदर असं दृश्य त्याला दिसत आहे आणि असं दृश्यसुद्धा त्यानं कधीच बघितलेलं नाही आहे असं कवी म्हणतो. आय नेवर फेल्ट अ काम सो डीप. आणि ही जी नीरव शांतता आहे ती कवीनं कधीच अनुभवलेली नाही आहे आजपर्यंत. पुढं कवी म्हणतो, द रिव्हर ग्लिडेथ, जी थेम्स नदी आहे ती स्वतःच्या लईमध्येच जात असताना त्याला दिसत आहे. डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. डिअर गॉड, खूप असे हाऊसेस जे आहेत ते काय आहेत, झोपलेल्या निद्राधीन अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांचे जे मायटी हर्ट्स आहेत ते अजूनसुद्धा साखर झोप घेत आहेत आणि अशी परिस्थिती कवी या दृश्याच्या थ्रू आपल्याला सांगत आहे.
खूप सुंदर असं दृश्य कवीने आपल्या सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे. पोएम कशी वाटली ते नक्की कळवा. थँक्यू.